गावात संध्याकाळची वेळ होती. खडतर रस्त्यावरून मास्तर माने त्यांच्या जुन्या गंजलेल्या सायकलवरून घरी जात होते. पाठीमागे त्यांचा मुलगा राघव बसला होता. सायकलचा खडखड आवाज आणि गंजलेली घंटा ऐकून रस्त्यावरच्या लहान मुलांनी हसून टाळ्या वाजवल्या. मास्तर माने हे गावातले आदर्श शिक्षक होते. त्यांच्या साधेपणाचा आणि शिक्षण पद्धतीचा आदर संपूर्ण गावात केला जायचा. मात्र त्यांचं आयुष्य अत्यंत साधं आणि साधेपणाशी घट्ट जोडलेलं होतं. मास्तरांची एक गोष्ट प्रसिद्ध होती, त्यांची सायकल. त्यांनी आयुष्यभर हीच सायकल वापरली आणि तीच त्यांची ओळख बनली होती. दुसरीकडे त्यांचा मुलगा राघव एका मोठ्या शहरात जाऊन शिकला होता आणि आता एका चांगल्या कंपनीत नोकरीसुद्धा करत होता. त्याला आधुनिक जीवनाचं आकर्षण होतं आणि त्याचं स्वप्न होतं एक महागडी गाडी विकत घेण्याचं. सायकल चालवत असताना राघव जरा नाराज होता. तो बाबांना म्हणाला, बाबा, तुम्ही ही सायकल अजून का वापरताय? अहो, किती जुनी झाली आहे, तुम्हाला कळतंय का? आणि बाबा, तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय की एखादी स्कूटर किंवा गाडी घ्या. बाबा, सायकलवर फिरायला लाज वाटते आता, तुम्हाला कळत नाहीये का? लाज? अरे राघवा, लाज कसली वाटतीय? सायकलनं तुला कधी कमी केलंय का? अरे तुझं शाळा, कॉलेज, तुझ्या प्रत्येक क्षणात ही सायकल माझ्यासोबत होती बघ. अरे ती फक्त गाडी नाही रे, ती माझ्या कष्टांची साक्ष आहे. पण बाबा, सगळं गाव आपल्याला हसतंय, तुम्हाला दिसत नाहीये का? अहो, लोक चिडवतात मला. मुलगा एवढा मोठ्या नोकरीला लागलाय पण अजून बापाच्या सायकलने फिरतोय. हसतात हो मला सगळे. आणि बाबा, मला हे ऐकायला अजिबात आवडत नाही. नाही आवडत मला. बाबा सॉरी, पण मी आता ठरवलंय, गाडी तर घ्यायचीच गाडी. मास्तरांना राघवचं हे बोलणं काही पटलं नव्हतं. त्यांना वाटत होतं राघव फक्त बाह्य गोष्टींना जास्त महत्त्व देतोय. घरी पोहोचल्यानंतरही हा वाद सुरूच होता. घरी पोहोचल्यावर आई अंगणात स्वयंपाक करत बसली होती. दोघं आल्याचं पाहून ती जरा हसली. काय हो? अहो, काय झालं? तुमचा चेहरा काय पडलाय? आणि म्या काय म्हणते, किती दिवस ही सायकल वापरणार तुम्ही? अहो, आपला मुलगा राघव आता मोठ्या नोकरीला लागलाय की. गाडी घ्या की तुम्ही, गाडी. हा रमा, गाडी घेतली म्हणजे सगळं सोपं होत नाही. अगं, किती कमावलं तरी जगायला अर्थपूर्ण आयुष्य असावं लागतं. बरं बाबा. आई, तू समजव काहीतरी बाबांना. बाबा माझं काहीच ऐकत नाहीये. आणि आई, मी तुलाही सांगतोय, मला गाडी घ्यायची आहे आणि मी ती घेऊनच राहणार आहे. बस झाली सायकल आता. राघवने गाडी घेण्याचा निर्णय पक्का केला. त्याच्या मित्रांनीही त्याला गाडी घेण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. चहाच्या टपरीवर राघव, सुरेश आणि अमोल गप्पा मारत बसले होते आणि चहातून मस्त गरम गरम वाफ येत होती. हे राघव, अरे तुझी मोठी नोकरी आहे. गाडी घेतलीस तर गावात तुझं नाव होईल, नाव, शब्द आपला. सुरेश म्हणाला. हो, आणि तुझं स्टेटस वेगळं होईल. अरे गाडी म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण आहे, नाही का? अमोल म्हणाला. हो ना यार, मला पण वाटतं आता गाडी घेतलीच पाहिजे. यार, या बाबांच्या सायकलमुळे लोक हसतात यार माझ्यावर, आणि हे मला आता सहन होत नाहीये. घेऊया आपण गाडी. आणि दुसऱ्याच दिवशी राघव गाडी विकत घेण्यासाठी शोरूममध्ये गेला. तिथल्या सेल्समॅनने त्याला गाडीचे सर्व फीचर्स सांगितले आणि गाडी खरेदी करण्यासाठी राघवने कर्ज घेतलं. काही दिवसांनी गाडी त्याच्या घरी आली आणि संपूर्ण गाव त्याच्या गाडीकडे पाहून कौतुक करत होतं. गाडीकडे पाहून लोक कौतुक करतात हे राघवला खूप आनंददायी वाटलं. अरे वा राघव, वा, पोरा नाव काढलंस बघ तू. गावात पहिलीच अशी चमचमीत गाडी आली. आता सगळेजण तुझं कौतुक करतील बघ, कौतुक. पांडू काका म्हणाले. राघव बाळा, लय अभिमान वाटते तुझा, नाव काढलंस पोरा. राघवची आई म्हणाली. पण तेवढ्यात मास्तर म्हणाले. राघव बेटा, गाडी घेतलीस, चांगलंच आहे, पण पुढं कर्ज फेडताना तुला कष्ट किती पडतील याचा विचार केलायस का?
राघव त्यांचं बोलणं ऐकून शांत होतं. काही महिने अगदी आनंदात गेले. राघव इथे तिथे फिरत होता, प्रत्येकाला आपली गाडी दाखवत होता आणि त्याला त्याचा आनंद आता मावत नव्हता. पण जसा त्याचा आनंद, त्याचा मोठेपणा वाढत होता, तसाच गाडीच्या हप्त्यांचा बोजाही वाढू लागला होता. राघवचं आयुष्य आता कर्ज फेडण्यात अडकू लागलं होतं. कुटुंबासाठी वेळ उरला नव्हता आणि त्याचं मानसिक स्वास्थ्य अगदी ढासळू लागलं होतं. एके दिवशी राघव ऑफिसमध्ये काम करत बसला होता. त्याचा चेहरा अगदी त्रासदायक दिसत होता आणि अचानक त्याचा फोन वाजला. गाडीच्या हप्त्याचा रिमाइंडर. राघवने कॉल बघताच त्याला टेन्शन आलं आणि तो स्वतःशीच बडबडायला लागला. यार, हप्ता भरायचाय, पण पगाराचा अर्धा भाग आधीच संपलाय. आता कसा भरू हप्ता मी? शे. बाबा खरंच म्हणत होते, गाडी नुसती प्रतिष्ठा देते, सुख नाही देत. राघवच्या आयुष्यात त्रास वाढला होता. तो सतत कर्जाचा विचार करत असायचा. त्याला ना जेवण आठवायचं ना दुसरं काही. एके दिवशी गाडी चालवत असताना राघवचा मोठा अपघात झाला. त्यामध्ये गाडीचं नुकसान झालं, पण राघव कसा तरी बचावला आणि तो गाडीच्या बाहेर पडला. घरी पोहोचल्यावर राघव थरथरत्या हातांनी बाबांसमोर म्हणजे मास्तरांसमोर बसला होता. बाबा, बाबा, चुकलो मी, मला माफ करा. अहो, ही गाडी मला सुख नाही, फक्त त्रास देते, त्रास. मला नाही सहन होते हा त्रास बाबा, मला नाही सहन होते. राघवा, चुकला नाहीयेस तू, पण शिकलायस. अरे पोरा, कसं असतं बघ, मोठ्या गोष्टींना उगीच महत्व द्यायचं नसतो रे, असतो द्यायचा. खरा आनंद ना साध्या साध्या गोष्टींमध्ये बघ लेकरा, साध्या साध्या गोष्टींमध्ये. आणि हे बघ, आता रडायचं काय बी काम नाही. तुझा बाप तुझ्या सोबत आहे अजून, कळलं? रडणं थांब. आणि त्याच रात्री राघवने गाडी विकायचं ठरवलं. गाडी गेल्यावर त्याने मास्तरांसोबत पुन्हा सायकलवरून गाव फिरायला सुरुवात केली. सायकलवरून राघव आणि मास्तर गावाच्या रस्त्यावरून जात होते. पहाटेची शांत वेळ होती. रस्त्यावर मंद गार गार वारा वाहत होता आणि राघवच्या चेहऱ्यावर हसू आणि समाधान दिसत होतं. गावातले रस्ते ओळखीचे होते. मास्तरांच्या जुन्या सायकलचा आवाज त्यांच्या आठवणींना जागा करत होता. आणि एका चौकातून जाताना काही लहान मुलं पाहून त्यांना आनंदाने धावून येतात. राघव दादा, मास्तर बुवा, तुमची सायकल किती छान आहे. मला पण घ्यायची आहे सायकल. मी पण माझ्या बाबांना सांगणार आहे. लहान मुलांच्या कौतुकाने राघव थोडासा लाजतो. मुलं सायकल भोवती जमली होती आणि सायकलला एकटक बघत होती. त्यातल्या एकाने सायकलला हात लावून तिचं चाक फिरवलं. ही सायकल भारीच आहे मास्तर बुवा, तुम्ही किती छान चालवता. वै की रे बंटी. अरे बाळा, ही सायकल ना खूप वर्षापासून माझ्या सोबत आहे बघ. आणि आता राघवने पण या सायकल बरोबर मैत्री केली. हे ऐकून राघव हलका हसतो. हे दृश्य गावातल्या एका वयस्कर व्यक्तीने पाहिलं आणि तो कौतुकाने पुढे आला. अहो मास्तर, खूप दिवसानंतर तुम्हाला पुन्हा असं सायकलवर फिरताना बघतोय, आणि ते पण राघवला सोबत घेऊन. आणि हे बघा, तुम्ही राघवला खूप चांगलं शिकवलंय, खूप चांगला धडा दिलाय. हो काका, बाबा जे सांगत होते आता मला ते खरं वाटतंय. मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात मी साध्या गोष्टींमधलं सुख विसरलो होतो. पण आता मला जाणवलंय, आनंद तर ह्या साधेपणात आहे. राघवा, हे बाळ, साध्या गोष्टींचं मोल ओळखायला वेळ लागतो बघ, पण त्या जगण्यासाठी पुरेशा असतात. आपण ना उगाच मोठं दाखवण्यासाठी खूप कमवायची स्पर्धा करत राहिलं ना, की आयुष्याचा खरा आनंद निसटून जातो बघ, निसटून जातो. राघव आणि मास्तर तिथून जाण्यासाठी निघतात. तेवढ्यात राघव आपल्या बाबांना म्हणतो, बाबा,
आज मी सायकल चालवू का? आ? अरे चालव की आपली सायकल आहे, चालव बिंदास. आता राघवने सायकलचा हँडल पकडला आणि तो गावाकडे पाहतो. काही जण त्यांचं कौतुक करत होते तर काही जण हसत होते. गावातल्या मोकळ्या वातावरणाने आणि लोकांच्या आनंदाने त्याचं मन भरून येतं. तो मास्तरांकडे पाहतो आणि त्याच्या डोळ्यात अलगद पाणी येतं. बाबा, तुम्ही नेहमी म्हणायचात ना की माणसाने मुळांना धरून राहायला हवं. तुम्ही सांगितलेलं सत्य मला आता उमगलंय. खरा आनंद मुळांना जोडून राहण्यातच आहे. हो बाबा, आज समजलं मला. गावातल्या काही लोकांनी टाळ्या वाजवल्या. काहींनी मास्तर आणि राघवचं अभिनंदन केलं. मास्तर बुवा, तुम्ही खरंच खूप शहाणं केलं तुमच्या मुलाला. राघव सारखी मुलं अशा शिकवणीतून मोठी होतात बघा, मोठी होतात. मास्तर बुवा, आम्हाला तुमचा अभिमान आहे, अभिमान आहे तुमचा. मुलं अजूनही सायकल भोवती उड्या मारत होते. राघव आणि मास्तर पुन्हा हळूहळू सायकलवरून पुढे निघतात. मागे गावकरी त्यांच्याकडे समाधानाने बघत उभे असतात. बघ राघवा, लोक आपल्याला ओळखतात ती आपल्या कृतीने आणि आपल्यातल्या साधेपणामुळे. मोठ्या गोष्टी खूप वेळा गरज नसताना घेतल्या जातात, पण खऱ्या आनंदासाठी माणसाला नेहमी साधेपण पुरेसं असतं. हो बाबा, आणि या साधेपणातच जगण्याचं खरं समाधान आहे. आता मला माझं आयुष्य अधिक शांत आणि आनंदी बनवायचंय. सायकल हळूहळू गावाच्या शेवटच्या वळणावरून जाते, पण राघवच्या चेहऱ्यावर मात्र शांतता आणि समाधान झळकत होतं. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की आयुष्यात मोठी स्वप्न बघायला हरकत नाहीये, पण मुळं तुटता कामा नयेत ना. साध्या गोष्टींमध्ये खरं सुख असतं आणि त्या साधेपणाला ओळखणं हीच आयुष्याची खरी शिकवण आहे.